आहे पाठीमागे जो रोड दिसतोय तो जंगमट्टी रोड, म्हणजे आम्ही पाटणे फाटा जंगमट्टी असं करून आलोय. आणि आल्यानंतर हे बघा इकडे 2 रोड लागतात. इकडे जातो गुडवळे हेरे हा रोड आणि इकडे पारगडला जाण्यासाठी रोड आहे. तर आपण जाणार आहोत कलिवड्याला. तर कलिवडे तिथून पुढे मग आपल्याला यायचं आहे कलानिधीगड किंवा काळानंदीगड. हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर पासून सुमारे 140 किलोमीटरच्या अंतरावरती असून बेळगाव पासून 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर हा किल्ला काळ्या पाषाणाचा आहे. तो एका नंदीप्रमाणे दिसतो म्हणून यास काळानंदीगड असे नाव पडले. शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक हा किल्ला आहे. आजही या गडावरती तटबंदी व गोमुखी दरवाजा चांगल्या स्वरूपात असून गडावर भवानी मंदिर, सदर दारू कोठार, शौचकूप, पाण्याची टाकी इतर वस्तू पाहावयास मिळतात. कलानंदी गडावरती जाण्यासाठी आपल्याला कलिवडे गावातून जावे लागते. गावातून आतमध्ये एंट्री केल्यावरती गावाच्या एंडपर्यंत आपल्याला सरळ सरळ जायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या डावीकडे एक रोड लागतो मातीचा. तर त्या रोडवरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. लेफ्ट साईडला गाडी घ्यायची आहे. तर समोर जो दिसतोय तुम्हाला उंच असा डोंगर, तर तोच आहे कलानंदीगड. चला तर मग आता आपण जाऊया कलानंदी गडाकडे. आतून एंट्री केल्यानंतर गाव संपताच 2 रस्ते लागतात आपल्याला, लेफ्ट साइड आणि राईट साइड. तर लेफ्ट साइडच्या रस्त्यावरून आपल्याला सरळ गाडी टाकायची आहे, जो की कच्चा रस्ता आहे मातीचा. तर जवळजवळ 5 किलोमीटरच्या अंतरावरती कलानंदीगड आहे. वरती गडावरती जाण्याचा रोड आहे हा. बघू शकता तुम्ही की कच्चा रोड आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवा. सगळे पावसामुळे दगड सगळे वरती आलेले आहेत, त्यामुळे गाडी चालवताना सावकाश चालवा. घनदाट जंगल एरिया असल्यामुळे जंगली प्राण्यांची भीती आहे, त्यामुळे शक्यतो एकट्याने प्रवास करू नका. आता इकडे तुम्हाला 2 रस्ते लागतील. थोडंसं 100 मीटरच्या अंतरावरती पुढे आल्यानंतर तर राईट साईडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये जंगलात जाताना रस्ता चुकण्याची खूप भीती आहे किंवा शक्यता आहे. छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत, तर त्या बोर्ड पाहून तुम्ही सरळ सरळ पुढे जा. कारण जंगल एरिया असल्यामुळे सगळे रस्ते तुम्हाला सेमच दिसतील आणि रस्ता चुकण्याची शक्यता आहे. रस्ता बघा खूप खराब झालाय पुरा, म्हणजे एक पाऊस पडला तरी सगळे खडे ना आहेत, ते पण वरती येणार आहेत दगड. ते बघा पाठीमागे दिसत असेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जर आला तर खूप सावकाश या, कारण गाडी सुद्धा चढत नाहीये. एक तर चढाव आहे आणि गाडी घसरायला लागली. एवढा डेंजर रस्ता आहे, त्यामुळे आला तर खरंच खूप सावकाश आहे. बघा ट्रेकिंग करत जर तुम्हाला वरती गडावरती जायचं असेल तर कलिवडे गावातून तुम्हाला साधारणतः 1 तास लागतो ट्रेकिंग करत करत जायला. गडावर कोणतीही राहण्याची सोय नाहीये किंवा जेवणाची सोय नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमचे जेवण सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. फायनली एवढा खराब रस्ता आहे ना, डेंजर, खूप खराब रस्ता आहे. जवळजवळ आम्हाला अर्धा तास लागला. खालून 4 किलोमीटरचा रस्ता आहे कलिवडे गावातून वरती यायला, जवळजवळ अर्धा तास लागला. खूप म्हणजे मोठे मोठे दगड टाकलेत आणि सगळे दगड पावसाने की काय माहिती ते सगळे वरती आलेत. अजिबात गाडी पुढे सरकत नव्हती, अक्षरशः घसरत होती गाडी. इतका डेंजर रस्ता आहे. तर तुम्ही आलात तर खूप सावकाश या. आणि 4 व्हीलर तर जाणारच नाही, कारण 2 व्हीलरच येत नाहीये. रस्ता मोठा आहे पण ना खूप खडी आहे, दगड आहेत खूप मोठी. खूप डेंजर रस्ता आहे, त्यामुळे आलात तर खूप खूप जपून या. हे बघा फायनली आपण पोहोचलोय. आणि अक्षरशः आम्ही गडावरती फक्त आम्ही 4 आहे. आम्ही 4 लोक आणि जीव 5 लोक एकूण आहे, बाकी कोणीच नाही. इतकी शांतता आहे, पण थोडस लवकर यायला पाहिजे होतं आम्ही. हे बघा तटबंदी. निदान असा तरी रस्ता असता तर काही वाटलं नसतं, पण रस्ता खूप खराब आहे. हा आहे आमचा चंदगड तालुका
आणि जो खाली तुम्हाला जंगल एरिया दिसतोय तर त्याच जंगलातून आपण आता वरती आलेलो आहोत. आणि निसर्गाचं वरदानच म्हणू शकाल तुम्ही की आमच्या चंदगड तालुक्याला हे नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. आणि त्याच्यात हा आमचा चंदगड तालुक्यातला कलानंदीगड हा किल्ला, जिथे आपण आता पोहोचलेलो आहोत. त्या काळामध्ये महाराज इथे येऊन गेले होते असं म्हणतात. तर पुस्तकांमध्ये किंवा जे जुने आधीचे लोक होते तर त्यांचे थोडे छोटे व्हिडिओ क्लिप आहेत, तर त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की महाराज इथे येऊन गेले होते कलानंदीगड मध्ये. तर या आपल्या गडावरती तर आम्ही यायचो, म्हणजे जेव्हा आमच्या सहली वगैरे यायच्या तर आम्ही तेव्हा यायचो. मला वाटतं मी जवळजवळ 10 वर्ष झाली मला इथे येऊन. लहान होतो आम्ही तेव्हा आलो होतो. बघा आता तटबंदी थोडीशी दगडा वगैरे हल्लेत. उंचावरून निसर्ग सौंदर्य निहाळताना मनाला जो आनंद मिळतो तो काही वेगळाच आहे. चंदगड तालुक्यातील असलेल्या पारगड, गंधर्वगड, मैपाळगडानंतर सर्वात महत्वाचा गड म्हणजे कालानंदीगड. कालानंदीगड असेही त्याला संबोधले जाते. तालुक्याच्या पूर्व भागात कुठेही गेलात तर हा गड आपली पाठ सोडत नाही. चारही बाजूनी नजरेत येणारा दूरवरचा प्रदेश, यामुळे सत्ता काळात या गडाचे महत्व मोठे राहिले असणार याविषयी काही वादच नाही. तुम्हाला टॉवर दिसतोय तर तो दूरसंचार खात्याचा मनोरा आहे. आणि खाली जे गाव दिसतंय तुम्हाला किंवा जे पाणी दिसतंय तुम्हाला तर ते जंगमटीचं धरण आहे. आणि जे कोपऱ्यात दिसतंय ते आंबेवाडीचं धरण आहे. आणि खालचे जे जंगल एरिया दिसतोय ते आपण जे कल्लीवडे गावातून आलो तर ते गाव खाली आहे. आणि वरून किती जंगल घनदाट दिसते बघा तुम्ही. दूरसंचार टॉवरच्या बाजूकडे गड भ्रमंतीसाठी चक्र टाकायची. याही बाजूचा तट जो आहे तो पूर्ण व्यवस्थित आहे. आणि जागोजागी शौचकूप सुद्धा आहेत आधीच्या काळातले. दूरसंचाराच्या कचेरीच्या शेजारीच इतिहासकालीन जांभ्या दगडातील लांब असा वाडा आहे. त्यावर व्यवस्थित छत टाकलेले आहे आणि दूरसंचार खाते त्याचा वापर करते. येथे आपली संपूर्ण गडफेरी पूर्ण होते. गड भटकायला तासभर वेळ पुरतो. गडाच्या पूर्व बाजूने जर पाहिलं तर ताम्रपर्णी नदीचे नागमोडी मोहक असे दृश्य दिसते. पश्चिमेकडे घनदाट जंगलाने झाकलेली सह्याद्रीची पर्वतरांग, दक्षिणेकडून तिलारी नदी, जांभरी धरण प्रकल्प असा खूप लांबवरचा मुलूक आपणास निहाळ. हे बघा कलानंदीगड खूप म्हणजे वरती चढून खाली बघायला सुद्धा धाडस होईना. इतकं मोठं जंगल खाली आणि तरी खूप भीती वाटायला लागली. एवढं डेंजर आहे खाली. खाली तिकडे दिसतंय ते आंबेवाडी धरण, तिकडे कोपऱ्यात दिसतंय ते जंगमटीचं धरण. पाणी खूप भारी हवा सुटली, खूप छान वाटलं. कारण गरमी म्हणजे ऊन थोडं आहे पण इतका वेळ लागला त्याच्यात ना, खूप गरम पण झालं. कुठे थांबता पण येत नव्हतं. उगाच रिस्क नको म्हणून आम्ही कुठे थांबलो पण नाही. टॉवर पण आहे बघा इथे. तुम्ही जर आलात इथे कलानंदी गडावरती तर थोडस लवकरच या, कारण सकाळीच या. कारण वेळानं आलात तरी कसं आहे, कारण वेळ झाला म्हणून पटकन जायला रोड चांगला नाहीये. त्यामुळे आलात तर लवकर या आणि लवकर जा. 6च्या आधी इथून बाहेर पडा जंगलातून. खूप रिस्की आहे थोडासा रस्ता, त्यामुळे आलात तर लवकर या. किल्ले कलानिधीगड विहीर किती मोठी आहे बघा, पण पाणी नाहीये. आता पावसाळा चालू झाला की पुरी भरून जाते विहीर. आता इथे तुम्हाला 2 चौकोनी असे भाग दिसतील तर हे दोन्हीही विहिरीचेच भाग आहेत. आणि विशाल असं हे समोर झाड दिसते ते पूर्वीपासूनचं झाड आहे या विहिरीत असलेलं. साधारणतः 50 फूट खोल असलेली ही विहीर सध्या मात्र कोरडीच आहे. झाडं वाढल्यामुळे थोडीशी फार मुजलेली देखील आहे. दुसऱ्या विहिरीच्या अगदी तळात मात्र पिण्यायोग्य पाणी आहे, पण ते आता तेही उन्हाळ्यामुळे आटलेलं आहे.
हीर संकुल पाहून झाल्यावरती पश्चिम दिशेने पुढे आला की एक भव्य बुरुज लागतो. तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनवलेली आहे. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची जी तटबंदी आहे ती चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरून गडाकडे जर पाहिलं आपण तर बुरुजांचे जे दृश्य आहे ते खूपच छान दिसते. मंदिरासमोरच तुळशी वृंदावनासारखी एक जुनी समाधीही आपल्याला पाहायला मिळते बघा. त्याचे साधारणपणे 2 भाग पडतात. एका भागात दूरसंचाराचा टॉवर व दुसऱ्या भागात गड आहे बाकीचा उरलेला तो. दरवाजासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामं दिसतात. मंदिराच्या दारातच काळ्या कुळकुळीत पाषाणातील गणेशाची कलात्मक मूर्ती देखील आहे. नंदीगडमध्ये वरती ना आलं की तिकडे विहीर दाखवली. विहिराच्या बॅक साईडला इकडे मंदिर पण आहे, शिव मंदिर. चला मग आता मंदिर मी दाखवते तुम्हाला. प्रवेशद्वारापासून डाव्या हाताला आला की तुम्हाला जुनी छोटी छोटी मंदिरांची बांधकामे दिसतील. यात 2 मंदिरे आहेत. पहिल्या मंदिरात शिवलिंग असून त्यामागे भैरवाची मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक अशी मूर्ती आहे. मंदिराच्या दारात वेगवेगळ्या शैलीतील गणेशाची कलात्मक मूर्ती आहे. मंदिराच्या दारात ही जी मूर्ती दिसते तुम्हाला काळ्या कुळकुळीत पाषाणातील गणेशाची मूर्ती आहे. ही गणपती बाप्पांची अतिशय वेगळ्या शैलीतील बाप्पांच्या कोरीव मूर्तीचे देखणे पण आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर आढळणाऱ्या मंदिरांपेक्षा ही 2 मंदिरे सर्वाताने वेगळी आहेत. या मंदिरासमोरच तुळशी वृंदावनासारखी एक जुनी समाधीही आपणास पाहावयाला मिळते. गडाचे हे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार छोटे असले तरी फारच देखणे असून मुख्य म्हणजे ते सुस्थितीत आहे. गडमाथ्यावर पोहोचताच गडाचा आटोपशीर आकार पटकन आपल्या लक्षात येतो. जंगलातून जर खालच्या गावातून जर तुम्ही वरती चालत आलात तर तुम्ही या दरवाजाच्या पायथ्याशी येऊन पोचता. तर जवळजवळ पोचायला अर्धा-पाऊण तास लागतो जर ट्रेकिंग करत आला तर. आणि रस्ताही तसा पायवाटेचा रस्ता अगदी चांगला आहे. तर हे मेन प्रवेशद्वार आहे, त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. तुम्ही जर ट्रेकिंगला कधी आलात ना तर खालून जंगलातून हे बघा ही कमान आहे मेन डोर, इथे पालखी दरवाजा. तर ह्याचं नाव आहे पालखी दरवाजा, किल्ले कलानिधीगड. तर इथून आतमध्ये एंट्री केल्या देवस्थान आहे. चला मग जाऊया आतमध्ये. बांधकाम बघा पुरं पहिल्याचा जो लाल दगड असायचा तर त्या दगडातला आहे. पुरं तुम्ही बघू शकता भिंती वगैरे अजून इतकं मजबूत आहे पुऱ्या भिंती. तर पुरा काळा दगड आणि लाल दगड म्हणजे 2 लाल दगड आणि काळा दगड असतो तर लाल दगड आहे पुरा. चला मग आतमध्ये जाऊया. आता आतमध्ये शंकर आणि मातंगी देवी मंदिर आहे. आणि ते बघा तोफा बघा पहिल्याचे जे तोफांचे जे समोरचा भाग असतो इतकं जड असतं ना. तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खाली जंगलामध्ये ना पायथ्याशी छोटे समोरचे तुकडे पडले होते जंगलात. जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा सरांनी आम्हाला दाखवले होते. अक्षरशः हालत पण नव्हते आणि सर म्हणायचे की ते बघा हलतंय का. तर आम्ही कितीतरी जण म्हणजे 10-12 जण मिळून ते उचलायचा प्रयत्न करत होतो. तर अजिबात उचलत नाहीत कारण हे मजबूत दगडामध्ये बनवलेलं आहे. तर आधीच्या काळामध्ये धान्य साठा, धान्य कोठा म्हणजे धान्य कोठा, तर धान्य साठा इकडे केला जायचा. तर मी दाखवते तुम्हाला बघा
आतमध्ये. हे बघा, इथून एंट्री आहे. आता हे म्हणजे जेव्हा सगळे दगड वगैरे ठिसूळ झाली तर त्याच्यानंतर हे आता नवीन बांधलेलं आहे, भिंती उभा केलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही, पत्रे वगैरे टाकून. तर हे नवीन बनवले धान्य कोठार आहे. तर आधीच्या काळातलं इथेच होतं या जागेवरती, त्यामुळे त्यांनी इथेच बनवलेलं आहे. हे बघा, तर सगळ्यांना एकच विनंती आहे की गडावरती जर तुम्ही आलात आणि काहीतरी खायला प्यायला घेऊन आलात किंवा म्हणजे पाणी वॉटर बॉटल वगैरे, तर प्लीज कचरा करू नका. सगळ्यांनी आपण स्वच्छता पाळली पाहिजे आणि खास करून किल्ल्यांवरती कचरा करत जाऊ नका. वरच्या समोरच बघा, हा अजून एक तुळस कट्टा इथं, वृंदावन पहिल्याच्या दगडातलं आहे बघा. लाल दगड जो असतो तर त्याचं बांधकाम आहे. तर आपल्याला इथे आधीचे शौच कूप कसे असायचे हेही बघायला मिळतात. ते बघा, जिकडे पहावे तिकडे हिरवळ नाहीतर लाल माती अशा 2 रंगातच चंदगड सभोवतालचा निसर्ग रंगलेला आहे. याच निसर्गरम्य चंदगड तालुक्यात उत्तम तटबंदीने वेढलेला आटोपशीर असा किल्ला म्हणजे कलानिधीगड उभा आहे. चंदगडवरून बेळगावला जाताना हलकर्णी फाट्याच्या जवळून ह्या किल्ल्याच्या डोंगर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो. समुद्र सपाटीपासून 1015 मीटर उंचीवर वसलेल्या कलानिधीगडास पूर्वेस पारगड तर पश्चिमेस गंधर्वगड असे तालेवार दुर्गसोबती लाभलेले आहेत. कलिवडे गावातून किल्ल्यावर वीज प्रवाह वाहून नेणाऱ्या खांबांची साथ सोबत गडापर्यंत आहे. त्यामुळे गडावर पोहोचेपर्यंत या खांबांची खून वाट सापडण्याच्या दृष्टीने आपणास पक्की लक्षात ठेवायची, म्हणजे आपण रस्ता विसरणार नाही आणि गडाकडे येऊन इकडे गाड्या पार्किंग करता येतात. आम्ही इथे गाड्या पार्क करून मग वरती गेलो होतो बघा. आम्ही आता गडावरून ना बरोबर 5:13 झाले. तर आता आम्ही खाली निघालोय, उतरतोय आम्ही बघा. आता किती वेळ लागते बघूया, पण रस्ता तुम्हाला सांगितलं आहे बघा. रस्ता खूप भयानक आहे, डेंजर आहे खूप. आता किती वेळ लागतो बघूया आणि मग तुम्हाला मध्ये मध्ये रस्ता दाखवते आणि मग डायरेक्ट खालीच भेटूया. चिव बघा, चिव घाबरून ना मध्ये बसली, तर तशी हट्ट करते समोर बसायला. साईडून खूप डेंजर रस्ता आहे, त्यामुळे गाडी चालवताना खूप सावकाश चालवायला पाहिजे. डायरेक्ट म्हणजे गाडी थोडी जरी खाली साईडला गेली तर डायरेक्ट खाली गाडी जाईल. थोडा डेंजर रस्ता आहे. गडावरून उतरल्यानंतर 4 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला एक मातीचा रोड दिसेल. तर त्या मातीच्या रोडवरून आता आपल्याला आतमध्ये गाडी टाकायची आहे, म्हणजे आपण किटवडे गावातून सरळ आपण पाटणे फाट्यावर पोहोचू. कारण मगाशी जो दाखवला होता तो वेगळा रोड आणि हा वेगळा रोड. बरोबर 5:35 झाले. मी जेव्हा आपण उतरायला सुरुवात केलं होतं तेव्हा बरोबर 5:13 झाले होते. जवळजवळ अर्धा तास लागतो कंपल्सरी, कारण रस्ताच तसा आहे. आणि आपण जेव्हा एंट्री करत होतो किल्ल्याकडे जायचा रस्ता, तर तो आपण कलानिधी जाताना आपण गेलो होतो ना, ते कलिवडे गावातून गेलो होतो, डायरेक्ट कलिवडे गावातून वरती. आणि आता आपण निघालोय किटवडे गावातून खाली निघालोय, म्हणजे पाटे फाट्याच्या रोडने निघालोय. तर तुम्ही जर येत असाल, किटवडे गावातून वरती जातो रोड, हा एवढाच पट्टा 100 मीटरचा पण असेल की नसेल माहिती नाही, तेवढाच पट्टा फक्त आहे ना. खूप रिस्की आहे बघा, गाडी पण चढत नाही. बघू शकता तुम्ही बघा, खूप डेंजर रस्ता आहे. अर्ध्या तासाचा प्रवास करून आम्ही पायथ्याशी पोहोचलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.